असं कधी म्हणजे आहे झालंय का की जेव्हा ते वर्कशॉपला आले तेव्हा एक वेगळाच माइंडसेट होता आणि मग एकदम त्यांच्या ड्रास्टिक फरक झाला? माझ्या प्रत्येक वर्कशॉपमध्ये पहिला दिवस वी टॉक अबाउट प्रोडक्ट सिलेक्शन, मार्केट सिलेक्शन वगैरे. सेकंड डेला जेव्हा ही मनी ॲक्टिव्हिटी मी करतो त्यानंतर मला त्यांचे वाईब्स चेंज होतात. आमच्या वर्कशॉपमध्ये मी त्यांना नाचायला लावतो, उड्या मारायला लावतो. पहिला एक दिवस पूर्ण ते बॅरियर असतं की नाही नको, बाजूला कोण आहे, मला कोण ओळखतील. जशी हा मनी ब्लॉकेज तुटतो त्यानंतर माणूस पूर्णपणे चेंज होतो. त्यांचे अप्रोच चेंज होतात, त्यांचं माझ्या टीमबरोबर बोलण्याचं, लोकांबरोबर बोलण्याचे अप्रोचेस चेंज होऊन जातात. सो आय हॅव दिस गॅरंटी की माझ्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये बाहेर पडताना माणूस म्हणून वेगळा होऊन जातो. कारण मी ती प्रोसेस ऑफकोर्स आणि ती प्रोसेस फॉलो केली पाहिजे. काही लोक असे असतात की मी प्रोसेस करतो आणि त्यांच्या बाजूला कोणतरी हसतं, झोपतं, रडतं त्याच्यावर असतात, काहीतरी त्यांचं चालू असतं. इफ इट ऑल यू डोंट बिलीव्ह इट, त्याला काय अर्थ नाही. मानलं तर देव आहे ना, तर देव पण नाही आहे. सो जर बिलीव्ह केलं, त्याच्या प्रोसेसमधनं केला तर चेंजेस होतात. हां, मी तेच विचार करते की कॉम्पिटिशन इज गोइंग टू बी देअर. मग तुम्ही माझं एखादी पॅशन आहे, माझं एखादं स्किल आहे, पण कॉम्पिटिशन आहे, तर मग कॉम्पिटिशनच्या पुढे जाण्यासाठी मी काय केलं पाहिजे? आय ऑलवेज से की कॉम्पिटिशन नावाचा प्रकारच नसतो. युअर वाईब विल अट्रॅक्ट युअर ट्राईब. मी जेव्हा या इंडस्ट्रीमध्ये आलो, एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेनिंग कोचिंगमध्ये किंवा बिझनेस ट्रेनिंग कोचिंगमध्ये, त्यावेळेस 670 एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेनर कोचेस होते भारतामध्ये. ही मी गोष्ट सांगतोय 1 मे 2020, 5 वर्षापूर्वीची. 670 लोक होते. त्यावेळेस माझा थोडा करेल का, जमेल का, मी म्हटलं चला ट्राय तर करू. 5 वर्षामध्ये आय एम इंडियाज बिगेस्ट एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेनर कोच. मी आजपर्यंत सगळ्यात जास्त लोकांना ट्रेन केलं आहे, प्लस सगळ्यात जास्त सक्सेस स्टोरीज माझ्याकडे आहेत. याचं कारण आय नो दॅट की कॉम्पिटिशन माझ्या प्रकारे यू जस्ट नीड टू अट्रॅक्ट द राईट कस्टमर. प्रॉब्लेम कुठे होतो, लोकांना वाटतं की सगळेच माझे कस्टमर आहेत. असं नाही होऊ शकत. एव्हरी वन कॅन नॉट बी युअर कस्टमर. अगदी टूथपेस्ट आपण जी रोज घरी वापरतो, त्या टूथपेस्टचा पण कस्टमर बेस सेम नाही आहे, की सगळेच माझे कस्टमर असं नाही बोलू शकत. कोलगेटमध्ये पण कोलगेट जेलचा कस्टमर ऑडियन्स वेगळा आहे, ती व्हाईट कलरची कोलगेट आहे त्याचा ऑडियन्स वेगळा आहे. टूथब्रशमध्ये पण सॉफ्ट ब्रशचा कस्टमर बेस वेगळा आहे, हार्ड ब्रशचा कस्टमर बेस वेगळा आहे. सो एव्हरी प्रोडक्ट हॅज अ डिफरंट कस्टमर बेस. तुमचा प्रोडक्टचा, तुमच्या बायरचा पर्सोना तुम्हाला माहिती असणं इम्पॉर्टंट आहे, की माझा बायर एक्झॅक्टली कोण आहे, त्याचं वय काय असू शकतं, त्याचे आवडी काय असू शकतात. कारण तुमचं मार्केटिंग त्याच्या भोवती चालणार आहे. त्याचं मार्केटिंग त्याच्याच भोवती. आता चॉकलेट कधी कोणी विचार केला होता की चॉकलेट फेस्टिवलला प्रमोट केलं जाईल, कुछ मिठा हो जाए. आज आपल्याला ॲड झाल्यानंतर लक्षात येतं की आता दिवाळी येणार आहे किंवा गणपती येणार आहे याची, त्या चॉकलेट ब्रँडची. सो त्याचं कारण ते की त्यांनी एक स्टोरी क्रिएट केली, एक पर्स्पेक्टिव्ह क्रिएट केला. सो स्टोरी टेलिंग मॅटर्स अ लॉट इन दिस. मग आता माझ्याकडे एखादी प्रॉडक्ट आहे का, ही ती सर्व्हिस असते किंवा प्रॉडक्ट आहे, ते मला सेल करायचे, ते महत्त्वाचं आहे की माझा बायर महत्त्वाचा आहे? सगळ्यात महत्त्वाचं तुमचं प्रोडक्ट आणि सर्व्हिस. तुम्हाला तुमच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसच्या बाबतीत कन्व्हिक्शन असणं इम्पॉर्टंट आहे की तुम्ही एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहे. पहिल्याच केसमध्ये तुम्ही विचार केला की मी बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट बनवेल, तर तसं नाही होऊ शकत. प्रोडक्ट तुमचं कस्टमरकडे जाऊन ते रिफाईन होत कस्टमरच्या शिव्या खात ते डेव्हलप होतं. प्रोडक्ट असेल की सर्व्हिस असेल. पण बायरकडे जेव्हा तुम्ही जाता, बायरकडे अप्रोच करता, त्यावेळेस बायरचे रिक्वायरमेंट्स काय आहेत हे जेव्हा तुम्ही समजायला सुरू करता, त्याप्रमाणे तुमचं प्रोडक्ट डेव्हलप व्हायला सुरू होतं. मग असं एखादं उदाहरण आहे का तुमच्याकडे की तुम्हाला माहिती आहे की हे प्रोडक्ट आहे, ही सर्व्हिस आहे आणि तुम्ही तो बायर आयडेंटिफाय करून दिला आहे? सगळ्यात पहिलं तर मी कधीच माझ्या मेंटीजला किंवा माझ्या क्लायंट्सला तुम्ही हे प्रोडक्ट करा की आणि या बायरकडे करा हे कधीच नाही सांगत. याचं कारण आहे, प्रत्येकाची लायकिंग वेगळी असते. प्रोडक्ट पॉईंट ऑफ व्ह्यू सांगतोय, प्रत्येकाची आवड वेगळी असते. मी सांगितलं बघ कप एक्सपोर्ट करा चालू करा, किंवा मी सांगितलं फ्रोझन फ्रेंच फ्राईज, जे प्रोडक्ट मी एक्सपोर्ट करतो ते एक्सपोर्ट करा चालू करा, मला त्याच्यामध्ये गती मिळाली आहे, तर त्या बायरला, त्या माणसाला मिळेल याची काही गॅरंटी नाही आहे. प्रत्येकाचं जसं म्हटलं की वाईब विल अट्रॅक्ट युअर ट्राईब. सो त्याची वाईब काय, सो त्याच्यासाठी एक प्रोसेस मी देतो की त्या प्रोसेसमध्ये तुम्ही आयडेंटिफाय करा की तुमचं लायकिंगचं प्रोडक्ट काय आहे. ते काय आहे प्रोसेस? ती प्रोसेस सिम्पल आहे. बेसिकली तुमचा इंटरेस्टमध्ये नंतर गव्हर्नमेंटच्या साईट्स काही रिसर्च करायला सांगतो. रिसर्चच्या भोवती तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी किती आहे त्याच्यावरती मग त्यांना रेफरन्सेस देतो. ChatGPTचा वापर करायला सांगतो. असं एक पूर्ण माझ्यामध्ये 5 ते 6 तासाची पूर्ण प्रोसेस येते. पण त्यातनं द पर्सन कॅन आयडेंटिफाय की मला कुठल्या प्रोडक्टवरती ॲटलिस्ट 2 ते 3 प्रोडक्टचा अंदाज येतो. आज भारतातनं साधारणपणे 6,500-7 हजार प्रोडक्ट एक्सपोर्ट होतात. अच्छा. सो त्यातनं मग त्याला 2 किंवा 3 प्रोडक्टवर आणून ठेवतो की हे 3 ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे, त्यातनं मग तुम्ही डिसाईड करा. दॅट गोज विथ हिज इन्स्टिंक्ट. आणि बायर पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगायचं गेलं तर
जगात जर कोणी सांगत असेल की मी तुम्हाला बायर देतो, तो माणूस खोटं बोलतोय. मी तुम्हाला लीड्स देऊ शकतो, मी तुम्हाला बायर नाही देऊ शकत. ही गोष्ट मी रेग्युलर लोकांना सांगतो की कोणी तुम्हाला जर बायर देत असेल तर माणूस खोटं बोलतोय. कारण बायरची रिक्वायरमेंट काय आहे, बायरला तुमचं प्रोडक्ट आवडणार आहे का, तुमची क्वालिटी प्रोडक्टची आवडणार आहे का, हे तुम्ही आणि तो बायर तुमच्या कम्युनिकेशनवर ठरवू शकता. थर्ड पर्सन कॅनॉट टेल यू की नाही हा बायर आहे, याची ही रिक्वायरमेंट आहे. आय कॅन जस्ट कनेक्ट यू. त्यामुळे मी ते कधी त्यात भानगडीत पडत नाही, कारण मी फक्त प्रोसेस देतो. अगेन आय फोकस मोर ऑन, माझं म्हणणं एकच आहे की मी एकदा बायर देईन, दोनदा बायर देईन, 5 वेळा बायर देईन. उद्या मी मेलो तर मग तुम्ही धंदा बंद करणार. त्याच्यापेक्षा बेटर मी तुम्हाला दाखवतो की तुम्हाला बायर कसा शोधायचा. दॅट इज द आयडियल वे ऑफ एनी बिझनेस कन्सल्टंट शूड वर्क ऑन. मग सगळ्यात जास्त मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जास्त व्यवसाय होऊ शकतो का, की जिथे तुम्ही ॲक्च्युली एक्सपोर्ट करू शकता? मॅन्युफॅक्चरर्स पण करू शकतो. मॅन्युफॅक्चरर्सला एक अप्पर एज असतो की त्यांना प्रोडक्टची कॉस्ट वर खाली करता येते. मी जेव्हा ट्रेडर म्हणून काम करतो तेव्हा मला एक लिमिटेशन असतं की मी एका पॉईंटच्या वरती नेगोशिएट नाही करू शकत. तो मॅन्युफॅक्चरर्स ऑफकोर्स दे हॅव अप्पर एज ऑलवेज. अप्पर मॅन्युफॅक्चरर असतील किंवा डिरेक्ट सर्व्हिस प्रोव्हायडर्स असतील. पण दॅट डज नॉट मीन की इतर जो माणूस मॅन्युफॅक्चरर नाही आहे किंवा स्वतः शेतकरी नाही आहे तो एक्सपोर्ट नाही करू शकत. मी स्वतः ट्रेडर आहे. माझं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग नाही आहे, माझं स्वतःचं मर्चंट ट्रेडिंग शेती नाही आहे. भारतामधनं लोकल बिझनेस जो केला जातो B2C किंवा B2Bमध्ये असेल, हा 75 to 80% बिझनेस ट्रेडर्स करतात, मॅन्युफॅक्चरर्स नाही करत. मी एक्सपोर्टचा पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगतोय. त्यामुळे जरी तुम्ही मॅन्युफॅक्चरर असाल तुमच्यासाठी स्कोप्स आहेत, पण इव्हन मर्चंट ट्रेडर म्हणून पण स्कोप्स आहेत. प्रत्येकासाठी या इंडस्ट्रीमध्ये स्कोप आहेत, बिझनेसमध्ये स्कोप आहेत. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.